बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यात आता कुत्रा आणि मांजरीवरून जातीय तेढ निर्माण करायचे आहेत का, असा प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे। संभाजी महाराज एकाकी पडले असं माध्यम म्हणत असतील तर ते कधीही एकाकी पडणार नाहीत, अशा शब्दात त्यांनी संभाजी महाराजांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांना देखील सहआरोपी करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये मेळाव्यादरम्यान अचानक प्रकृती खालावली होती। त्यानंतर त्यांना बीडमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांनी विविध विषयांवर प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला। यावेळी त्यांनी वाघ्या कुत्र्यावरून सुरू असलेल्या राज्यातील वादावर जास्त बोलण्यास नकार दिला। मी इतिहासकार नाही, त्यामुळे याविषयी इतिहासकार जास्त बोलतील, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी पोलिसांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा कुत्रा वाघ्या त्याच्या ऐतिहासिक अस्तित्वाभोवती आणि रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळच असलेल्या त्याच्या स्मारकामुळे उपस्थित केला जात आहे। शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वाघ्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे। या पत्रात कुत्र्याच्या अस्तित्वाला समर्थन देणारे ऐतिहासिक पुरावे नाहीत असं म्हटलं आहे। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने देखील वाघ्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्याची पुष्टी केली आहे, ज्यामुळे पुतळा हटवण्याच्या युक्तिवादांना बळकटी मिळते। या वादामुळे इतिहासकार, राजकारणी आणि सामान्य जनतेमध्ये वाद निर्माण झाला आहे। काहींनी असा युक्तिवाद केला आहे की वाघ्याचा पुतळा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी अनावश्यक आहे। महत्त्वाचं म्हणजे वाघ्याचा पुतळा यापूर्वी 2011 मध्ये संभाजी ब्रिगेडच्या सदस्यांनी काढून टाकला होता, परंतु नंतर तो पुन्हा बसवण्यात आला। स्थानिक धनगर समाजाने वाघ्या हा खरोखरच एक खरा कुत्रा होता असं मानून पुतळा हटवण्यास विरोध केला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस आर्थिक स्थितीचे कारण देत नकार दिल्यानंतर हे बोलताना ना त्यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते। जनतेने राक्षसी बहुमत देऊन यांना सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी एक राजकारणी व्यक्तिमत्व म्हणून 2002 या वर्षी गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीनंतर उदयाला आले। या दंगलीत मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले। त्या पार्श्वभूमीवर मोदी यांची जगाला, देशाला ओळख झाली। भाजपकडून अल्पसंख्याकांना तिकीट देताना, मंत्रीपद देताना दुजाभाव केला जातो। त्यांची मुस्लिम विरोधी वक्तव्य पाहिल्यानंतर सौगात ए मोदी म्हणजे सौ चूहे खाके बिल्ली हज को चली असा टोला त्यांनी लगावला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की हे बोलताना ना त्यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते। जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत। विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत। लाडक्या बहिणींची फसवणूक अगोदरच केली आहे। 2100चे आश्वासन देऊन त्यांच्या हातावर 1500 रुपये टेकवले जात आहेत। विविध कारणे देऊन 10 लाखांहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केला आहे। 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल असे उद्दामपणे सांगत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। महाराजांनी कधीही जात धर्मात भेदभाव केलेला नाही। त्यांच्या एकंदरीत इतिहास पाहिला तर वेगवेगळ्या समाजाचे, धर्माचे, पंथाच्या लोकांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी महाराजांना मनापासून साथ दिलेली आहे। मात्र काही जण वेगळ्या पद्धतीने इतिहास लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतात। कृपा करून महाराजांना एका समाजापुरतच मर्यादित करू नका, महाराज सर्वांचे होते, असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडू बुद्रुक येथे महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं। यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। अजित पवार म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या एका समाजाचे नव्हते, तर ते हिंदवी स्वराज्याचे होते। छत्रपती संभाजी महाराज यांना देखील पुढील काळामध्ये केवळ 9 वर्षे मिळाली, मात्र त्यांनी देखील अशाच पद्धतीनं काम केलं। त्यांची औरंगजेबाने भीती मनात घेतली होती। शौर्य कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संभाजी महाराज होते। त्यावेळी वेगळ्या मार्गाने आपल्यातील लोकांनी फितुरी केली आणि त्यातूनच जो इतिहास घडला तो सर्वांपुढे असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे। फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा जशी आहे, ज्यात सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे,
त्याकरता सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांनी साथ द्यावी. त्यातूनच राज्याचं भलं होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यातूनच कायदा व्यवस्था, सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये चांगली राहण्यास मदत होईल असं देखील अजित पवार म्हणाले. त्यातूनच राज्याचं भलं होणार असल्याचंही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांसह शंभूराजांनी हिंदवी स्वराज्याचा विचार मांडला आहे. आपल्याकडील शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत हे सर्व चुकीचा इतिहास मांडत आहेत असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं होतं. पक्ष, संघटना शिवरायांच्या नावाचा स्वार्थासाठी वापर करत आहेत. खरं तर छत्रपती शहाजीराजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं या मताचे होते. त्यात त्यांना यश आलं नाही, पण त्यांचा विचार पुढे आणला तो शिवरायांनी असं देखील ते म्हणाले होते. महाराष्ट्रात एक प्रकारे गुजरात किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न राबवला जात आहे. महाराष्ट्र थोडासा वेगळा आहे असे आम्हाला वाटत होते, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्याच मार्गाने चालले आहेत. अजित पवार यांचा मार्ग मला वेगळा दिसत आहे असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की अजित पवारांना हे सर्व माहिती असल्याने त्यांची भूमिका आणि भाषा वेगळी आहे, पण ते कैचीमध्ये अडकलेले दिसून येत आहेत. कुणाल कामरा आणि माझे कालच बोलणे झाले. मी त्यांना सांगितले की आपण कायद्याला सामोरे गेले पाहिजे. कुणाल कामरा हा अतिरेकी देशद्रोही कोण आहे? तो कायद्याचा मेंबर आहे का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत म्हणाले की कुणाल कामरा हे देशातील एक कलाकार, कवी, लेखक आहेत. शिंदेंचे कुणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही बाहेर काढू का? कुणाल हा फुटीरतावादी आहे का? त्याने मला विचारल्यावर मी सांगितले की आपण कायद्याला सामोरे गेले पाहिजे. हा देश संविधानावर चालतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईत हे असे हल्ले आपल्याला सहन करावे लागतात. आम्ही सुद्धा सहन केले आहेत. कुणी जर कायदेशीर कारवाई केली असेल तर त्यांना सामोरे गेले पाहिजे. संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या गटातील लोकांना कुणाल कामरा जर शत्रू वाटत असेल तर आम्ही त्यांच्याशी बोलायचे नाही का? आम्हालाही वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी जाऊन बसतात. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू. कंगना रनौतला मोदी सरकारने तेव्हा विशेष संरक्षण दिले होते, मात्र आम्ही तिच्यावर हल्ला वगैरे करणार नव्हतो. तसेच संरक्षण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाल कामराला द्यावे अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात 3 नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही प्रकरणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंधित आहेत. शनिवारी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली तक्रार जळगावच्या महापौराने दाखल केली आहे, तर उर्वरित प्रकरणे नाशिकमधील एका हॉटेलमध्ये व्यापारी आणि एका व्यावसायिकाने दाखल केली आहेत. मुंबई पोलिसांनी कामरा याला 2 समन्स बजावले आहेत. त्याला 31 मार्च रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अध्यक्षांनी 27 मार्च रोजी त्याच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस स्वीकारली आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आलं आहे. तथापि शुक्रवारी त्याला मद्रास उच्च न्यायालयाकडून 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मिळाला आहे. कुणालने याचिकेत म्हटलं होतं की तो तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. जर मी मुंबईत परत गेलो तर मुंबई पोलीस मला अटक करतील. त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याचा धोका आहे. खरं तर कुणाल कामराने एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये एक विडंबन केलं होतं, ज्यामध्ये शिंदे यांना देशद्रोही म्हटलं होतं. पोलिसांनी त्याच्याविरोधात FIR नोंदवला आहे. वांद्रे सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयाची पोटगी देण्याचे आदेश दिलेत. मुंडे यांनी या आदेशांना माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणी शनिवारी झालेल्या सुनावणीत धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या वकिलात जोरदार युक्तिवाद झाला. त्यात मुंडे यांच्या वकिलांनी आपल्या आशिलाचे करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न झाले नसल्याचा दावा केला. त्यावर कोर्टाने त्यांना धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केले नाही, तर मुंडे व शर्मा यांच्या 2 मुलांचे आई वडील कोण असा उलट प्रश्न केला. त्यामुळे हे प्रकरण आता एका वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. माझगाव कोर्टाने या प्रकरणी करुणा शर्मा यांच्या वकिलांना धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार त्यांनी हे पुरावे सादर करण्यासाठी आपल्याला वाढीव वेळ हवी असल्याचे कोर्टाला सांगितले. त्यानुसार कोर्टाने त्यांना हे पुरावे पुढील तारखेपर्यंत सादर करण्याचे आदेश देत प्रकरणाची सुनावणी 5 एप्रिलपर्यंत स्थगित केली. आजच्या सुनावणीत धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या वकिलांनी एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही पक्षांनी वेळोवेळी उलट प्रश्न विचारून स्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः कोर्टानेही दोन्ही पक्षांना वेळोवेळी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.
आजच्या युक्तिवादात मुंडे यांच्या वकिलांनी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृतपणे लग्न केले नसल्याचा दावा केला। त्यावर न्यायाधीशांनी त्यांना मग धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या 2 मुलांचे आई-वडील कोण असा प्रश्न केला। भारतामध्ये 2036 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे। या स्पर्धेत काही सामने हे महाराष्ट्रात घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे। यासाठी त्यांनी क्रीडा मंत्री आणि मुख्यमंत्री यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे। महाराष्ट्रात देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आणि सोयी सुविधा आहेत। या स्पर्धा महाराष्ट्रात झाल्या तर जागतिक पातळीवर आपल्या राज्याचं नाव निश्चित मोठं होईल असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे। या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की 2036 साली ऑलिम्पिक स्पर्धा भारतात होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे। प्रामुख्याने या स्पर्धा गुजरातमधील गांधीनगर आणि अहमदाबादमध्ये होणार आहेत। मात्र फुटबॉलच्या काही महत्त्वाच्या मॅचेस त्यांच्या राज्यात व्हाव्यात यासाठी गोवा राज्याचे क्रीडा मंत्री प्रयत्नशील आहेत। हे समजल्यानंतर एक मराठी माणूस म्हणून आपल्या महाराष्ट्रात काय कमी आहे असं वाटतं। आपल्याकडेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आणि सोयीसुविधा आहेत। त्यामुळे राज्याच्या क्रीडा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की केंद्र शासनाची समन्वय साधून जास्तीत जास्त क्रीडा प्रकाराचे सामने जर महाराष्ट्रात आपण घेऊ शकलो तर जागतिक पातळीवर आपल्या राज्याचं नाव निश्चितच मोठं होईल। भारत 2036च्या ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठी बोली लावत आहे, ज्यामध्ये अहमदाबाद हे प्रस्तावित यजमान शहर आहे। येथे जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा आहेत। सरकार बहुशहरीय दृष्टिकोनाचा शोध घेत आहे, ज्यामध्ये भुवनेश्वर, भोपाळ, पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रमुख क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची शक्यता आहे। औरंगजेबाने शंभूराजेंना हालहाल केले, छळ केला, त्यात त्यांची क्रूरता आपल्याला दिसली तर शंभूराजेंचे शौर्यही आपण पाहिले आहे। औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे। जी भावना जनतेची आहे तीच आमची भावना आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे। त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या 336व्या बलिदान दिनानिमित्त शंभूराजेंच्या समाधीस्थळावर जात अभिवादन केले। एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की विरोधकांनी संविधान धोक्यात आहे असे म्हणत फेक नरेटिव्ह पसरवला, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व धर्माच्या लोकांसाठी योजना आणल्या आहेत। विरोधकांच्या पोटात लोकसभा निवडणुकीनंतर दुखायला लागले आहे। एकनाथ शिंदे म्हणाले, शिवरायांच्या गडकोटांचे संवर्धन करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणे आणि त्याचे संवर्धन करणे हे आमचे काम आहे। गडावर जी अतिक्रमण काढली गेली पाहिजे ही शिवभक्तांची भावना हीच आमची भावना आहे। एकनाथ शिंदे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचे प्रतीक आहे। त्यांचे हे स्मारक तीर्थक्षेत्र होणार आहे। मी मुख्यमंत्री असताना 350 ते 400 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे। वढू तुळापूर एक छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याला साजेसं या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल। हजारो लाखो लोक इथे येतील आणि प्रेरणा ऊर्जा घेऊन जातील। याचे पावित्र्य राखले पाहिजे। त्यासाठी जे काही लागेल त्यासाठी सरकार कुठेही मागे पडणार नाही। एकनाथ शिंदे म्हणाले की शंभूराजे हे आमचे मान आणि शान आहेत। शिवरायांच्या आदर्शावर हे रयतेचे राज्य म्हणून आम्ही काम करत आहोत। मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह टीम म्हणून काम करत होतो, तर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवार त्यांची टीम म्हणून काम करतो। दिशा सालियनच्या वडिलांचे वकील अधिवक्ता निलेश शीज ओझा यांनी दिशा सालियन हत्या प्रकरणाबाबत काही गंभीर आरोप केले आहेत। ओझा यांच्या मते या प्रकरणात कोणताही क्लोजर रेकॉर्ड नाही आणि सीबीआयने दिशा सालियनच्या हत्येचा कोणताही तपास केलेला नाही। मुख्य गुन्हेगारांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदित्य ठाकरे यांना सीबीआयने क्लीन चिट दिलेली नाही असा त्यांचा दावा आहे। ओझा यांनी आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांविरुद्ध अधिकाराचा गैरवापर आणि गुन्ह्यांवर पांघरून घालण्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत। तक्रारींमध्ये माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि इतरांची नावेही आहेत। या प्रकरणात दाखल झालेल्या जनहित याचिकेत आदित्य ठाकरे यांच्या हस्तक्षेपाला मुंबई उच्च न्यायालयाने आक्षेप घेत हा खटला सुरू आहे। न्यायालयाने जनहित याचिका पुढील सुनावणीसाठी निश्चित केलेली आहे। वास्तविक दिशा सालियनचा मृत्यू सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी जोडला गेला आहे, कारण ती त्याची व्यवस्थापक होती। सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केला होता, परंतु न्यायालयाने तो स्वीकारलेला नाही। दिशा सालियनच्या वडिलांचे वकील ॲडव्होकेट निलेश सी ओझा वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की दिशा सालियन हत्या प्रकरणात कोणताही क्लोजर रेकॉर्ड नाही। अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला आणि सीबीआयने एक प्रेस नोट जारी केली की त्यांनी दिशा सालियन हत्या प्रकरणात कोणताही तपास केलेला नाही। सीबीआयने आदित्य ठाकरेंनाही क्लीन चिट दिलेली नाही।
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारलेला नाही। ते पुढे म्हणाले की आम्ही आदित्य ठाकरे आणि इतरांच्या नावाने मुख्य गुन्हेगार म्हणून तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि गुन्हेगारांना लपवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परमबीर सिंग यांची नावे समाविष्ट आहेत, ज्यात मुख्यमंत्री पदाच्या अधिकाराचा गैरवापर, चुकीची कृती यासह विविध कलमांचा समावेश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। दिशा सालियान प्रकरणी मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टद्वारे एक नवा खुलासा झाला आहे। त्यानुसार दिशा सालियान इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडली तेव्हा तिला 3 जणांनी पाहिले होते। या तिन्ही प्रत्यक्षदर्शींनी त्यावेळी दिशाच्या अंगावर कपडे असल्याचा जबाब नोंदवला आहे। यामुळे दिशाचे वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी दिशावर अत्याचार झाल्यासंबंधी केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। यासंबंधीच्या माहितीनुसार दिशा सालियान 14व्या मजल्यावरून इमारतीच्या संरक्षण भिंतीच्या बाहेर असलेल्या फुटपाथजवळ पडली। तिच्या बिल्डिंग बाहेर जवळपास 20 फूट लांब पार्क केलेल्या एका गाडीच्या अगदी समोर ती पडली। त्यावेळी त्या गाडीमध्ये 2-3 तरुण बसले होते। काहीतरी पडल्याचा आवाज ऐकताच ते हादरले। त्यांनी गाडी बाहेर येऊन पाहिले असता त्यांना दिशा जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले। मालवणी पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये या तरुणांचा व घटना घडली त्या इमारतीच्या वॉचमनचाही जबाब नोंदवला आहे। त्यानुसार दिशा 14व्या मजल्यावरून खाली पडली तेव्हा तिच्या अंगावर कपडे होते। ती खाली पडल्यानंतर इमारतीच्या वॉचमनसह इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबियांनी आपल्या खिडकीतून घटना पाहिली। त्यानंतर तेही खाली उतरले। त्यांनी दिशाला खासगी गाडीतून तातडीने रुग्णालयात नेले। तिला प्रथम एव्हरशाईन नर्सिंग होम व नंतर तुंगा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण या दोन्ही रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला। अखेर तिला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले। तिथे तिला मृत घोषित करण्यात आले। पोलिसांनी आपल्या तपासात एव्हरशाईन नर्सिंग होम, तुंगा हॉस्पिटल व शताब्दी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदवलेत। विशेष म्हणजे दिशा ज्या गाडीच्या समोर पडली होती त्या गाडीतील तरुणांनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती, असेही मालवणी पोलिसांनी आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे। हा रिपोर्ट दाखल करण्यापूर्वी त्यांनी जवळपास 100 ते 150 जबाब नोंदवलेत। त्यानंतर जवळपास 8 महिन्यांनी आपला क्लोजर रिपोर्ट ACP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। हा रिपोर्ट मंजूर झाला आहे, पण या प्रकरणी SIT स्थापन होऊन नव्याने तपास सुरू झाल्यामुळे तो प्रलंबित पडला आहे।